कोण? तू तू इथे कशाला आलीस? तुला मी ओळखत नाही. हे बघ, तुझ्या भावाला मी साफ सांगितलेलं आहे, आता माझा तुझा काही संबंध नाही. चालतो इकडनं. असं तोंडानं बोलून संबंध संपले असते तर जगात कोणालाच जगता आलं नसतं. मी तुमची लग्नाची बायको आहे. माझं आणि माझ्या बाळाचं आयुष्य जाळायला निघालं असताना मी गप्पा बसू? काय करशील तू? काय करशील? तमाशा करशील? पोलिसात जाशील? मी कशाला पोलिसात जाऊ? मला माझ्या सुखाची मुळीच पर्वा नाही. मला फक्त माझ्या बाळाच्या भवितव्याची चिंता आहे. त्याचं भवितव्य इथं नाहीये. हे बघ, मी आता वैभवाच्या रस्त्यावर लागलेलो आहे आणि त्यात कोणी जर का आडवा आलं तर मला मुळीच खपणार नाही. पण माझ्या गरिबीची शिक्षा तुम्ही माझ्या बाळाला का देता? काय वाटेल ते बनवू नकोस. मी माझा भूतकाळ कधीच पुसून टाकलाय. तुम्ही तुमचा भूतकाळ नाही, आमचा भविष्यकाळ पुसायला निघालात. ओ शट अप. हे बघ, झालं एवढं खूप झालं. मला काही ऐकायचं नाही आणि बोलायचं नाहीये. बाहेर आव. हिला आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर काढ. तुम्ही चुकीच्या मार्गाने जाता. माझ्या आणि माझ्या बाळाचे तळतळ तुम्हाला भोवल्याशिवाय राहणार नाहीत. एका तडफडणाऱ्या आईचा शाप आहे हा. मी ही बघते तुमचं लग्न कसं जमतं ते. साहेब, ही बाई लय धोकेबाज आहे. हिचं तोंड बंद केलंच पाहिजे. ते खरं आहे रे, पण कसं करायचं? मी सांगतो ना, 4 वेळेला तुरुंगाच्या शाळेत शिकून आलोय ते उगाचच काय. हा घे पेढा. पेढा? हा कसला पेढा? लग्न जमल्याबद्दल की वधू परीक्षेत पास झाल्याबद्दल? पुन्हा लग्न लागल्याबद्दल. पुन्हा लग्न? अरे, हिच्या वडिलांचं नोकरीशी पुन्हा लग्न लागल्याबद्दल. वडिलांचं लग्न. नोकरीशी? नोकरीशी तेच रे. तेव्हा डॅडीने मला इथे पाठवलं आणि म्हणाले आधी विलासरावांना पेढा दे. विलासराव? अरे वा राव, एका फडतूस मेकॅनिकचा विलासराव झाला का? आजी, आपण थोलाशा पेला आपल्या मल्फीला देऊया. तुला कळलं का? तुझ्या काकाचं घोड गंगेत नालं. गंगेत घोड मग नाहीला न्या. आधी त्या कमलचं काय करायचं ते ठरवा. बाबासाहेबांना जाऊन सरळ सगळी वस्तुस्थिती सांगितली पाहिजे. मला असं वाटतं विलास, मित्र म्हणून दिनेशची आपण कानउघाडणी केली तर? करेक्ट. त्याला लगेच जाऊन गाठूया. येस. कमल आत्ताच बाजारात नाही. मर्फीला तिच्या ताब्यात देऊ आणि आपण आपल्या कामगिरीवर जाऊ. राईट. बाळ्या, जा त्या बाईला बोलावून घेऊन ये. ओ बाई, त्या गाडीत बसलेल्या बाईसाहेबांना बोलवलं तुम्हाला. मला? झालं की नाही तुमचं? अगं बाटली दूध भरून घे. हा. अविलासराव, तुमच्या मोलकर्णीला कोणीतरी पळवलं. हो, अंडाच्या काळमधून. कोणी केलं असावं हे? दिनेशच काम आहे. इथपर्यंत बदल केली त्याची. श्यामल, मीनाक्षी, तुम्ही इथंच थांबा मर्फी जवळ. मी आणि सारंग जाऊन बाबासाहेबांना भेटतो आणि दिनेशचं भांडच फोडतो. चल रे, चल. मुळातच खाऊ घातला पाहिजे. काय सांगताय काय? इट्स अ शॉक फॉर मी. हा सुद्धा अप्रामाणिकपणा आहे. विश्वासघात आहे. फसवणूक केली त्याने माझी. पप्पा, हत्ताच्या आता नोकरीवरून हकलून द्या त्याला. तोंड सुद्धा बघणार नाही त्याचं. नाही, असा आतताईपणा करून कसं चालेल? अहो, गरिबीतून वर आलेल्या या दिनेशच्या कष्टाळूपणाचं कौतुक होतं मला. गरिबी मी सुद्धा बघितलेली आहे, म्हणून याला मदतीचा हात पुढे केला. याने माझा विश्वासघात केला. आय पिटी कमल. खरा चोर सोडून निष्कारण कमलवरती चोरीचा आळ घेतला. पप्पा, आय रिअली फील सॉरी फॉर हर. विलास आणि सारंग, दिनेशने कमलला कुठे लपवून ठेवलं याचा तपास करा. त्याला 4 चौघात चांगला धडा शिकवणार आहे मी. बाबासाहेब, तुमचं जर सहकार्य असेल तर आम्ही तुम्हाला एक कल्पना सांगतो. हे बघ, मी तुला शेवटचं सांगतोय. हे 25,000 रुपये घे आणि माझ्या आयुष्यातनं कायमची निघून जा. तुझं आणि तुझ्या मुलाचं यातच कल्याण आहे. माझ्या आयुष्यातील सोन्याचे दिवस आता सुरू होणार आहेत. त्यावर तुझी काळी सावली नकोय मला. बोल, मला तुझ्या मुलाला पोरका करायचा नाहीये.
म्हणूनच सहानुभूतीने मी तुला हे पैसे देतोय. विचार कर, मी माझ्या सुखासाठी कोणत्याही टोकाला जाऊ शकतो. मग त्यात कोण जगतो आणि कोण मरतो याची मला पर्वा नाहीये. समजला? नीट विचार कर आणि मला सांग. अहो दरवाजा उघडा आहे ना? येस. हाय व्हॉट कॅन आय डू फॉर यू? यो मिस्टर दिनेश, येस. आम्हाला कीर्तिकर साहेबांनी पाठवलंय. हो. कॉंग्रॅच्युलेशन. Thank you. लवकर तुमचं लग्न होणार आहे ना? थँक्यू सो मच. आपण बसा ना. थँक्यू. माफ करा, मी आपल्याला ओळखलं नाही. वी आर इंटिरियर डेकोरेटर. Oh. हो की नाही ग? या बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं की तुमचं लग्न होण्याच्या आत लवकरच बंगल्याचं स्वप्न महाल बनवून टाका. आता बाबासाहेबांनी सांगितलं म्हणजे यू नो आपल्याला ते Oh, पाळलंच most पाहिजे. आता हा हॉल. हा हॉल. आता या हॉलच बघा ना. यू नो इकडे पोझिशन सगळी फारच बॅड आहे. देयर इज नो क्रॉस व्हेंटिलेशन, नथिंग. आता हे वॉल युनिट बघा ना. व्हेरी बॅड. हो की नाही? डर्टी Huh? व्हेरी बॅड. मिस्टर दिनेश, आपण असं करूया, आपण ही वॉल पाडून टाकूया. पाडून? हो ना. आता ही वॉल बघा ना. ते सगळं राहू दे ग. लग्न होणाऱ्या माणसाची प्रथम सजवायची असते ती बेडरूम. Oh, yeah. मग तू असं कर श्यामला, तू याला घेऊन बेडरूम मध्ये जा. नाही अगं, भिंतीची आणि बेडची मापं घ्यायला. त्यांना आपलं प्लॅनिंग सांग, त्यांच्या काही सजेशन्स विचार. काय प्लीज फॉलो मी. ओके. तुला किचन सांभाळायचं होतं ना? ओ सॉरी. मी असं करते, तुमच्यासाठी 4 कपाट बनवून देते. म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये कसं एकामागून एक एकामागून एक अशा बऱ्याचशा अहो बाई, अहो ती अडगळीची खोली तिकडे काही नाही. नाही मला वाटलं की इकडे पण एखादी बेडरूम आहे म्हणून. मी बाथरूम मध्येच चालले होते मेजरमेंट घ्यायला. कमाल. कमाल. वरी तुमच्या बेडरूम अशी सजवते. त्या डिस्कशन केलं नाही. कमाल, आम्ही सारंग आणि विलासच्या मैत्रिणी आहोत. तू काही काळजी करू नकोस. ते दोघं जर लवकरच येऊन तुला इथनं सोडवून नेतील. कमाल, तू ऐकतेस ना? श्यामला, माझी झाली हा माप घेऊन. हो माझे मेजरमेंट घेऊन झालेत. मिस्टर दिनेश, तुम्ही बघतच राहाल. हा रिवाइज प्लॅन झाल्यावर युअर बेडरूम विल बी सो ब्युटिफुल, यू नो, जस्ट लाईक अ ड्रीम लँड. थँक्यू. मिस्टर दिनेश, माझ्या पण सगळे आयडियाज एकदम ब्युटिफुल आहेत. आणि ती मुख्य आयडिया होती ती अगं, ती मुख्य आयडिया ती तर 100% फिक्स. गुड. काय आयडिया? म्हणजे ते ओके मिस्टर दिनेश, आम्ही निघतो. हा. कारण प्लॅन्स तयार करायचे, हो ना. कारपेंटरला भेटायचंय, मटेरियल आणायचंय. आमच्यापाशी वेळ पण खूप कमी आहे. आम्हाला अशा कसली गडबड आहे? तसं काय नाही. माझ्या आचार्याच्या वेड्या बायकोला आतमध्ये बंद करून ठेवली आहे. अहो, मधून मधून फार व्हायलेंट होती. भैरव, हे भैरव. काय साहेब? अरे, तुझ्या त्या वेड्या बायकोच्या खाण्याची वेळ झाली ना रे. मग खायला का नाही आणून देतेस तिला? पण साहेब, किल्ली ठीक आहे, किल्ली. आणि नीट सांभाळून ठेव. हा. हो. आणि किल्ली त्या आचार्याने जान्हव्याला बांधली. अगं, पण कशावरून कमलच त्या खोलीत होती? अगं, मी तिला कमल कमल म्हणून हाका मारल्या तर तिने ऊ करून उत्तर सुद्धा दिलं. आणि दिनेश म्हणत होता की आचार्याची वेडी बायको त्या खोलीत आहे म्हणून. आचार्याची बायको वेडी काय? आचार्याच्या जानव्याला किल्ली काय? जानव्याची किल्ली वेडी काय? बायकोची जानवी आचारी काय? जाऊ दे तर. खरं काय ते बघून येऊया. माणूसच्या गुहेत आल्यासारखं वाटलं.
पापा पापा ओ हो प्रिया, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. काय ग, आज अशी अचानक कशी काय आलीस? हा, का मी आल्यामुळे तुझी काही अडचण वगैरे होणार आहे का? ओफो प्रिया, काय बोलतेस तू? अगं तू तर माझी आणि या घराची स्वामिनी होणार आहेस. म्हणून तो मला घरामध्ये ये सुद्धा म्हणत नाही. ओफो, आय एम सो सॉरी. ये ये ना. आता नाही, आता तू चल माझ्या बरोबर कुठं? आपल्या लग्नाची साडी घ्यायला, तुझ्या पसंतीनं आणि तुझ्याच गाडीतून. का? पप्पांची तशी ऑर्डर आहे. पण आत्ता यायचं म्हणजे जरा कम ऑन दिनेश, असं काय करतोस? माझ्यासाठी एवढं पण नाही करणार प्लीज. ओके ओके, मी 1 मिनिटात शर्ट चेंज करून आलो. हा? घेतो चावी. अरे तू काय करणार? आई, डोकं मुड़मुड़ के न देख मुड़मुड़ के, मुड़मुड़ के न देख मुड़मुड़ के. आज मूड चांगला दिसतोय. तू आहेस म्हणूनच. भाजी होते ना, भाजी दिनेश, आलो आलो, थांबा थांबा. अहो काय, कोण आहे? माझा ऐका तुम्ही. कोण तुम्ही? कोण तुम्ही? तुला कळत नाही काय? आम्ही दिनेशचे लंगोटी आहे. त्याचं लग्न जमलंय म्हणून लंगोटी घेऊन आपला मदत करायला आलो. हे कुठे गेलाय? कुठे गेला? अहो साहेब बाहेर गेले. बाहेर गेले? मग आम्हाला कशाला झक मारायला जेवायला बोलवलं? आग्रह करून बोलवलं. यायचं यायचं यायचं. असं नाही, यायचं 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 असं. तुम्हाला जेवायला बोलावलं? मला कसं बोलले नाही? हे बघून घ्या, तुला बोलायला, तुला सांगायला तू काय त्याची बायको आहेस काय? बायको? अहो बायको नाही, मी तिथला आचारी आहे. असं काय? तिथलं जेवण मीच बनवतो. आज बनवतो मग तंदुरी चिकन घेऊन ये जा. तंदुरी तंदूर चिकन? अहो चिकन घरात नाहीये. चिकन घरात नाही? तुझ्यासारखा कोंबडा घरात असताना चिकन नाही? हे काय सांगतो काय? काय हरकत नाही, मी आम्ही आणतो. आणतो. आता असं कर, जेवण होईपर्यंत तू शिरा कर, शिरा. शिरा? लवकर कर, लवकर, भुकेला लवकर. मरायची वेळ आली इथं. लवकर, लवकर, लवकर शिरा अहो, कर. साहेब, अहो, पण मला मी शिरा देतो. सोडा मला शिरा, सोडा. रामबोल, आम्ही मदत करतो तुम्हाला, आम्ही मदत करतो. आम्ही साहेब तुम्ही काय मदत काय करणार? झालं? आम्ही जेव्हा जेल मध्ये होतो ना, तेव्हा आम्ही किचन मध्ये काम करत होतो. म्हणजे तुम्ही सुद्धा जेल मध्ये होता? तुम्ही सुद्धा म्हणजे तू सुद्धा जेल मध्ये होता वाटतं. तरी म्हटलं तुझा चेहरा असा काय दिसतो ते मी नाशिक जेल मध्ये होतो. नाशिकच्या जेल मध्ये होता. वाटलंच मला. तरी म्हटलं तुझं ओळखीचं का वाटतं ते काय, आम्ही सत्याग्रहींचे कैदी म्हणून होतो. आणि मी सत्याग्रहींचं पिक पॉकेटिंग, आपलं पिकेटिंग करायचो. तू बहुतेक खून किंवा बलात्कारासाठी असशील. हा. काय हरकत नाही, नो वांदा. काही झालं तरी शेवटी आपण जेल बंधू. जेलबंधू. जेलबंधू म्हटलं म्हणजे तिघालाही किचनची सगळी माहिती आहे. आहे ना? म्हणजे काय आहे काय? काजू, बदाम, पिस्ता, हा मनुका, हा? काढू का? नाही, हा, तिथे हा. काजू म्हणजे काय? नको, सावकाश चढ रे. अहो माझा ऐका ना, नका काढू. नका काढू. अहो, ही. मला ऐका, आता बापरे. बरणी पडली. अशी कशी पडली? पडली म्हणजे काय, मी अशी धरली ती अशी पडली. कशाला पडतो रे? मग मी काय मुद्दाम बळण्या फोडायला इथं आलोय काय? मग? मी अशी धरली ती अशी पडली त्याला. आता काय झालं का? अहो, आता ती शेवटची बरणी पण अशीच फोडणार काय? ही बरणी मी काय फोडणार नाही काय? अशी काय तुम्ही कशाला विचारताय? काय गाव किती नुकसान करताय आमचं? नुकसान बरण्या का तुझ्या बापाच्या गोळा कर, काचा गोळा कर. गोळा कर, बापाचा माल लाज वाटत नाही का रे तू त्याचा बाप काढतोस ते? हा? माणूस कुठल्या दुःखात आहे आणि तू त्याचा बाप काढतोस? बघा ना. काका तुम्ही काही काळजी करू नका. मी तुमच्या सगळ्या काचा गोळा करून देईन. वाटलं तर सगळ्या काचा जोडून एक बरणी करून देईन. काजूचा भाव काय चालला हो सध्या?
बदामाचा भाव काय चाललाय हो सध्या? मनुकाचा भाव काय चाललाय हो सध्या? सगळं 12च्या भावात गेलंय. 12च्या भावात स्वस्त झालंय. थांबा मी काचा एक आता काय टाकताय यात? एक किल्ली सापडली. घे तू घे तू घे. काजू आहे ना काजू, हा पाण्यात टाकायचा, मग त्याचा बदाम होतो. हा बदाम झाल्यावर तुम्ही काचा खा. ह्याच्यावर ली. मी आत्महत्या करायला जात आहे. ली. अहो काचा काय टाकताय? काचा बाजूला करा. हा, काजू बाजूला काढ. झाला की नाही शिरा अजून? होतोय, जरा थांबा. जाऊ दे शिरा, आपण हॉटेलमध्ये जाऊन खाऊया. अहो, म्हणजे निवडून व्हायला आम्ही हॉटेलमध्ये जाऊन खाऊ शिरा. उगा शिरा काढून बोलला. एक तर भरण्या फोडल्या सगळ्या काचा काढायच्या, निवडून झाल्या तू शिरा. रे शान साहेब काय रे? अहो ती बाई पळाली. तू काय दारू पिऊन झोपलेलास का रे? कशी पळाली ती? साहेब तिला जेवण देण्यासाठी दुपारी खोली उघडली, बघतो तर खिडकीच्या वरचे झडप उघडून त्याला शिडी लावलेली. हरामखोर. पैसे घेऊन पळाली असणार. ते काय माहित नाही साहेब, पण तिच्या खोलीत ही चिठ्ठी सापडली. चिठ्ठी? मी आत्महत्या करायला जात आहे. कमल म्हणजे आतापर्यंत मेली सुद्धा असेल. बरं झालं पनवती गेली साली. बाबासाहेब, तुम्ही मला बोलवलं, काही काम होतं का? इकडे या आधी. हं? बस तिकडे. तुला चांगलं माहितीये काय काम आहे ते? मी काय चूक केली का साहेब? चूक? हं? बोल बोल, तू काय काय केलंयस? मी काय केलं साहेब? अरे तेच तर म्हणतोय मी. तू अजून काहीच केलेलं नाहीयेस. हो. लग्नाची खरेदी केलेली नाहीयेस. लग्नाला तुझे कोण कोण पाहुणे येणार त्याची यादी दिलेली नाहीयेस. काय हे? माझं काय साहेब? हं? माझे 5-6 सहकारी आणि माझे 2 मित्र. हा, म्हणजे आम्ही बाबासाहेब, जे काय करायचं ते मी सगळं केलेलं आहे. गेलेलं आहे. म्हणजे याच्या जवळच्या मित्रांना बोलवलेलं आहे. ह्याच्या बालपणाचे मित्र सुद्धा बोलवलेले आहेत. अशी सगळी तयारी झालेली झालेली आहे. आहे. म्हणजे थोडक्यात काय, फक्त अक्षता टाकायचं काम बाकी आहे. अरे चला. रुक्मा पुत्र वडील त्यास पुसणे कुर्यात् सदा मंगलम. तदेव लग्नं सुजनं तदेव विद्या बलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते गृहं स्मरामि शुभमंगल सावधान. शुभमंगल सावधान. बाबासाहेब, याचा अर्थ काय? माझी अशी फजिती करून काय मिळवलं तुम्ही? वैभवात राहण्यासाठी तू प्रियाशी लग्न करायला निघालास. हे घे वैभव, घे घे. हे बघ, तुला मध्ये बोलण्याचा काही एक अधिकार नाहीये. तुझा याच्याशी संबंध काय? हा, अरे त्यांचाच संबंध आहे. तुझ्या बायकोला आणि या मुलाला
त्यांनी सांभाळलं केवळ माणूस की म्हणून. हा मुलगा कोण आहे माहिती तुला? हा तुझा मुलगा आहे. मी तुला म्हणतोस आणि लग्न झाल्याचं आमच्यापासून लपवून ठेवतोस. मैत्रीचा इतका अपमान कोणी केला नसेल आतापर्यंत. स्वतःच्या बायकोला आणि पोराला वाऱ्यावर टाकलंसच आणि नंतर तिला पळवून नेऊन जगापासून लपवून ठेवण्यापर्यंत तुझी मदत केली. काय केलंस तू? हं? सगळ्या पवित्र नात्यांना काळी बसलास तू. म्हणून तुला धडा शिकवण्यासाठी हा लग्नाचा बनाव आम्ही केला. मी मर्फीला त्याच्या आईच्या छायेत वाढवीन, शिकवीन, मोठा करीन, पण तुझी सावली सुद्धा त्याच्यावर पडू देणार नाही. समजलं? हिला आता तू फसवलंच आणि मला सुद्धा फसवलंस. हिनं काय काय सोचल्याची कल्पना सुद्धा नाहीये तुला. कमल, माझ्या हातून चूक झाली. तुम्ही पैशासाठीच सारं केलं ना? तुम्हाला पैसेच हवेत ना? हे घ्या पैसे, हे घ्या पैसे, हे घ्या पैसे. बाबासाहेब, या माणसाचं पुन्हा तोंड पाडायची माझी मुळीच इच्छा नाहीये. याने आजपर्यंत माझ्या संसाराचा आणि बाळाचं केलेला अमानुष अपमान मी कसा विसरू? विलास, सारंग, मला काही नको. तुम्ही आजपर्यंत माझ्यासाठी जे केलं त्याचे उपकार मी कधीही विसरणार नाही. माझी फक्त एकच इच्छा आहे, माझ्या बाळाला हक्काचं घर आणि भवितव्य मिळावं. घ्या, तुम्हाला जर माणुसकीची आणि बाप या नात्याची चाड असेल तर तुम्ही बाळाला सांभाळा. माझं पोट मी कसंही भरेन. कमल, कमाल कमाल कमाल, मर्फी. कमाल, कमाल. प्लीज जाऊ नकोस. तू मला भाऊ मानतेस ना? प्लीज जाऊ नकोस. अगं आईचं वात्सल्य आणि बापाची माया या दोन पंखांची सावली बाळाला मिळावीच लागते. ऐक पोरी माझं. तुझ्या कुशीचा त्याचा आधार काढून घेऊ नकोस. तुझ्या काळजाचा तुकडा आहे तो, त्याला सोडून जाणार? पण मीच काय चुकायचं? त्यांना काही वाटायला नको. कमल, माझ्यासाठी नाही, आपल्या बाळासाठी तरी मागं फिर. तुझ्यावर केलेल्या अन्यायाची भरपाई करण्याची संधी मला दे. आपल्या बाळाची शपथ आहे तुला. हा हा हा, फक्त बाळाचाच फापा घ्या. निदान सर्वांच्या समोर तरी. सारंग कोणाला बघ. आपण दोघं उठून शपथ असं आहे ना, तू सांगितलेलं कधी ऐकत नाही. कोण सत्वाला आहे कोणाचं? मर्फी, मर्फी? आपल्या जीवावर राहू शकत नाही तू. हे मी गेलं, मी गेलं. हे माझं गेलं.